येवनी कारले डोंगरावर एकविराई तुला खूप काय सांगायचं आहे. येवनी कारले डोंगरावर एकविराई तुला खूप काय सांगायचं आहे. हा थकलेल्या भक्ताच्या धडधडत्या हृदयाला तुझ्या चरणी ठेवायचं आहे. बोला एकविरा माते की. चालतात नव्हतं दोरींचं नवस कमी करायचं आहे. काही नवस बोललेलं आहे. मला चांगली पोर भेटली तर मी ते बिना चप्पलची. हे बघा बघू शकता. लोणावल्याची वाट गो आई माझी लोणावल्याची वाट. तर मित्रांनो सर्व पदयात्रेंचं जेवण झालंय. 2 लाईन केल्यात बघू शकता. इकडे इकडे एक व्यवस्थित लाईनीमध्ये उभे राहून तिथे घ्या. कोणीही थँक्यू. दादाने आता निरोप दिला तिकडे. उचला त्याला पाहिजे ना चालतो येईल डबल नाही पाहिजे ना. भाई ठाणे स्पेशल दर्शन कॉर्नर. मित्रांनो पालखीला भेट द्यायला आलेत आणि डायरेक्ट जेवायला बसलं. भाई बघू शकता. भाई कसं झालं जेवण भाई. पहिले पेट पूजा करते नंतर भाईला भाजी असली की सांगायला लागायची गरज नाही. आपला कोण सांगायचे ना कोणाला सोबत यायची गरज नाही. भाई इकडं बिग फॅन सर. बिग फॅन. कसं वाटतं तुम्हाला? हा विनोद जनार्दन म्हात्रे तसंच आमचे मित्र स्वयंसेवकाची भूमिका खूप रित्याने सुंदर अशी पार पाडताना दिसत आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आई एकविराच्या चरणी भरभराट येऊ दे. जय एकविरा. जय एकविरा. तर मित्रांनो पालखीचा एक नियम आहे. एक स्टार्टिंगला जातो तो पिवळा झेंडा आणि शेवटी असतो तो रेड झेंडा म्हणजे लाल झेंडा. अरे कहना क्या चाहते हो. तोच लाल झेंडा आपल्याला बघायला भेटते इकडं. आमच्याकडे हा 12 वर्ष सातत्याने. मित्राकडं 12 वर्ष ह्याचकडं आहे. आणि म्हणजे आता तुम्हीच ठरवा. राहायचं नाही. त्याच्या मागे राहायचं नाही. मी पुढेच आहे भाई बरोबर. पुढे जायचं नाही. हा म्हणजे त्याचा उद्दिष्ट आहे नियम आहे. तर आता आपण जाऊ फटाफट पुढे खोपोलीला. खोपोली महाराज मुक्काम आहे आपला. हा तिथं उद्या आपला. तर मित्रांनो 2 किलोमीटर पार केला आहे. 2 किलोमीटर झाला असेल ना. इकडं आपल्याला पाणी भेटतंय. जय एकविरा आहे आपला गाववाला. मित्रांनो बराच पुढे आलोय भाई. शेवटच्या झेंड्यापाशी होतो आम्ही आणि पुढे आलो. इकडं गाववाले पण दिसतात. गाववाले आलेत. तर इकडं प्रवरची गालन झाली. काय म्हणते भाई. इकडं गाववाले सगळे चालतात नव्हतं. दोरींचं नवस कमी करायचं आहे. काही नवस बोललेलं आहे. मला चांगली पोर भेटली तर मी ते बिना चप्पलची. हे बघा बघू शकता. पायाला पोर आली तरी चालतील पण पनवेल करीनच करी पनवेल. तर मित्रांनो अजून 7 किलोमीटर आहे खोपोली. तर जाऊया चालत चालत. 7 किलोमीटर म्हणजे आपला हारपाडा. तर जाऊया आपण. कमीत कमीत आमचं मिशन आहे 2 तासामध्ये कंप्लीट करायलाच लागेल. आणि आम्ही तो पार पडतो कारण आम्ही लाल झेंड्यावर होतो लास्टला एकदम.
आता आम्ही मध्येच आलो म्हणजे मध्ये पालखी आता डायरेक्ट पालखीशी जायचं आहे आपल्याला. तिथून फ्रूट खाला संपवला नंतर डायरेक्ट संपवला म्हणजे अजून खाऊ भेटला हे. नाही. हा. हा. आता तर आम्ही मित्रांनो हे बघा पदयात्री आपले जय गुरा. इकडे आपला राजा पग दमलेला आहे. 5 किलोमीटर चालून आम्ही आता सूर्य बसतोच नाही काय करतो इथं अंबार कोसळली. इकडं चप्पल तुटली तर फेविक्विकशी चिटकवते. 5 रुपये में 5 रुपये में ओके. थकणे का नाही थांब त्याला थांब. तर मित्रांनो चालत चालत आलो पुढे. आता आम्ही पार केला भाई. शेवटच्या झेंडेपाशी होतो. आलो डीजापाशी आलोय आपण. आपल्याला डीजेचा आवाज ऐकायला भेटतो बघा भाई. आणि आता आम्ही पोचलो तर म्हणजे महडला. इकडं टिपण दिले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चला आता काय बोलशील. आता इथं फ्रुट्स वगैरे असतील बहुतेक असले तर काहीतरी असले एनर्जी ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक वगैरे. फक्त पाणी पिऊन जरा पोट फुगलं आणि जरा काहीतरी खायला गेलं पाहिजे. जरा पायानं पण आराम भेटेल ना. 10-15 मिनिटं बसण्याची चला सक्त गरज आहे. सोबत राहा. आपण काय ते दाखवतो तुम्हाला. ओके सांगायची काय गरज नाही. बघा आपण पोहोचलोय पालखीपाशी. इकडं फ्रुट्स आहेत बघू शकता. कलिंगड आहे. इकडं कोल्ड्रिंक्स आपल्या एनर्जी ड्रिंक पण आहेत बघू शकता. जय गुरा दादा. मित्रांनो मस्त अशा एनर्जी ड्रिंक्स आणि वॉटरमेलन आपला कलिंगड खाला आणि चाललोय आता आपण पुढच्या प्रवासाला. काय भावना मित्रांनो खरंच खूप प्राऊड फील वाटतंय. आम्ही लास्टचे झेंडा होतो. पालखी कमीत कमी 1-2 किलोमीटर पुढे आलेली. आम्ही तिथून नॉनस्टॉप चाललो. कव्हर केली पालखीला आली. आता आम्ही तिथं नाश्ता ड्रिंकसाठी थांबलेलो म्हणून. तर आम्ही पालखीच्या आता पुढं असतो. नक्कीच असंच आम्ही जर चालत राहिलो ना तर मला वाटतं खोपोलीपर्यंत आम्ही डायरेक्ट लवकरच पोहोचू. नक्कीच सोबत राहा. आई तुझी बरी न ओटी कन नारलानी. चला दर्शनाला म्हणू नका नका. चला दर्शनाला म्हणू नका नका. आई मारते माझी आका. काले डोंगरावर भरलंय दुकान. आई माझी झोल्यावर घेतलंय दुकान.
लोणावल्याची वाट गो आई माझी लोणावल्याची वाट लोणावल्याची वाट गो लोणावल्याची वाट माऊलीचा उगो उगो जस्ट आपण पोचलोय खोपोलीला. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर इकडं निखिल भावा भेटला आहे. निखिल भावा काहीतरी बोल काहीतरी बोल. आम्ही बोलू. येऊनी कारले डोंगरावर एकविराई तुला खूप काय सांगायचं आहे. येऊनी कारले डोंगरावर एकविराई तुला खूप काय सांगायचं आहे. हा थकलेल्या भक्ताच्या धडधडत्या हृदयाला तुझ्या चरणी ठेवायचा आहे. बोला एकविरा माते की जय. तर मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे किती वाजलेत बघ भावा. 7:04 झालेत आणि आम्ही पोचलोय आता वसीच्या ठिकाणी. इकडं आम्हाला वसीचं ठिकाण दिसतंय. महाराजा मंगल कार्यालय. तर जाऊया आता. पालखी पाठी आहे. आम्ही टार्गेट ठेवलेला की लवकर येऊ. तर 15 ते 20 मिनिटं फक्त आम्ही लेट झालो. आम्हाला झेंडा भेटला असता. तिथं आम्ही मधून बसलो तर टायमिंग बसायसाठी घेतला नसताना तर आम्ही त्या पिवळे झेंड्यावर पण आलो असतो. आमचा टार्गेट ना आमचा मिशन पण कंप्लीट झाला असता. तर चला आता बघूया वस्तीच्या ठिकाण. प्रयत्न करू. वस्तीच्या ठिकाणावर आज आहे ना ऑर्केस्ट्रा असणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवणार. तर ब्लॉगमध्ये सोबत राहा. काय आहे कसं आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. आलोच मित्रांनो. बघू शकता आणि आमचे स्वयंसेवक विनोद दादा म्हात्रे भेटलेत आम्हाला. पाड्यावरचे तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजले. आता एकविरायची आरती होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्केस्ट्रा बघायला भेटणार. दादा आपला फुल मजा घेशील. बघा कशी आहे पब्लिक बाय. बोल ना काय बोलशील. आरती होईल पहिले. तर मित्रांनो आता आरती घेऊ नंतर भेटू. चला.
मित्रांनो आलं जेवायला, 10:30 वाजलेत आणि सकाळपासून जेवलंच नाही भाई. हा बघ इकडं मस्त ताटामध्ये बघू शकता, पुरी भजी भाजी आणि लोणचा वरण भात. हॅलो काय दुपारी जेवलास काय ना जेवायला आम्हाला भेटलाच नाही. भाई 3:30ला आलो काय दुपारी. पायांची साप ओरली झालेली आहे. मित्रांनो ही खरी गोष्ट आहे, हे जेवलंच नाही. पायांची वाट लागलेली आहे म्हणजे काय नावाचा पाय जवळ. चला मित्रांनो जेवून घेतो, नंतर भेटतो. चालू गेले विकासाला आणले गती मेकर आहेत किती न प्रबल दादांची त्यांना भीती. विकासाला आणले गती मेकर आहेत किती न प्रबल दादांची त्यांना भीती. अरे बादशाह उद्या तो बोलतोय उद्या तर काय घरात नाही म्हणत तुम्हाला. उद्या ना कधी जय कुरा. मित्रांनो काल एवढी थंडी नव्हती, जॅकेट वगैरे काढलंच नाही. आज थोडीफार आहे थंडी खोपोलीमध्ये. जॅकेट वगैरे घातलाय मस्त झोपू. इकडं बघा राजा झोपलेत. फोटो एडिटिंग फोटो एडिटिंग. तर मित्रांनो रात्रीचं वाजलेत 11:15. तर भावा पावलांचा अपडेट काय बोलशील? आज झाली तब्बल 50,000 प्लस झाली. दाखव. तुम्ही बघू शकता अरे इकडं दाखव ना. बघू शकता 50,000 प्लस पावलं झालीत. कालची पण झालीत 40,000 प्लस. आणि उद्याची किती होतील ती टोटल टॅली मारू आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोचू. आमचा आजचा ब्लॉग आहे तो उद्यानं येणार आहे. नक्की बघा ना. कालचा आज आलाय बघलाय तुम्ही बघला अशी मी अपेक्षा करतोय. तर मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. काय वाटला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगायची गरज नाही. तर चला बाय.